नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत. तो म्हणजे तुमची जी सहामाही परीक्षा आहे त्यालाच आपण कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन किंवा प्रथम सत्र संकलित मूल्यमापन परीक्षा म्हणतो. तर ही परीक्षा आता लवकरच जवळ आलेली आहे. तर या परीक्षेसाठीचा इंग्लिश या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, तो किती मार्क्स असणार आहे, त्यामध्ये कसे क्वेश्चन विचारले जाणार, त्या क्वेश्चनला किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला इतर विषयांचे सुद्धा पेपर जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला आपण स्टार्ट करूयात आजच्या या व्हिडिओला. तर व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इंग्लिश या विषयाचा मस्त असा एक कॉन्फिडन्स येणार आहे, कारण तुम्हाला समजणार की क्वेश्चन कशा पद्धतीचे असणार, त्याचे आन्सर कसे द्यायचं हे तुम्हाला ऑलरेडी समजलेलं असणार आहे. तर हा एक तुमच्या प्रॅक्टिससाठी मी मॉडेल क्वेश्चन पेपर घेत आहे. तर चला इथं बघा, तुमचं जे काही नेम आहे ते नेम, स्कूल नेम, देन युअर डिव्हिजन, युअर रोल नंबर, युअर क्लस्टर, ब्लॉक नंबर, डिस्ट्रिक्ट अँड डेट, जे काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. सो चला आपण आता क्वेश्चन पेपरला स्टार्ट करतो आहोत. डू ॲज अ डायरेक्टेड, म्हणजे जसं सांगितलं आहे त्या सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, मॅच द पिक्चर अँड वर्ड्स. तर त्यांनी पिक्चर दिलेले आहेत, या पिक्चरला अनुसरून जे वर्ड्स आहेत ते मॅच करायचे आहेत. आणि हा जो क्वेश्चन आहे हा आहे फॉर 4 मार्क्स. ओके, आता बघा इथे फर्स्ट आपल्याला दाखवलं आहे फॅन, त्याच्यानंतर आहे सन, त्याच्यानंतर आहे डक, देन आहे काऊ. आता बघा हा फॅन पासून आपल्याला फॅनला इथं काय वर्ड्स दिलेले आहेत. इट इज अ व्हाईट, इट गिव्ज मिल्क, इट इज अ हॉट अँड इट हॅज अ 3 ब्लेड्स. सो आपल्याला इथं येणार फर्स्टला हे येणार डी. देन सन, इट इज अ हॉट. Then duck, it is a white. And cow, it gives milk. ओके, तर बघा खूप सोपा क्वेश्चन होता जो आपण कंप्लीट केलेला आहे. आता क्वेश्चन सेकंड, इन दॅट क्वेश्चन ए, यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स. तर हा क्वेश्चन आहे 3 मार्क्स साठी. तर इथे त्यांनी हे काही वर्ड्स दिलेले आहेत तर यानुसार आपल्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. बघा, राईट 2 नेम्स ऑफ ॲनिमल्स. तर याच्यामध्ये ॲनिमल्सचे नेम आहे डॉग आणि कॅट. तर इथं आपण काय लिहिणार, डॉग अँड कॅट, राईट. आणि सेकंड, फाइंड 3 लेटर वर्ड्स अँड राईट इट. 3 लेटर्स, याच्यामध्ये 3 लेटर्स आहेत, 1 2 3 1 2 3 1 2 3. मग ते लेटर्स आपण इथे लिहूया. चला, CAT कॅट, DOG डॉग अँड SEEC, हे झाले 3 लेटर वर्ड्स. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन त्यामध्ये विचारलेला आहे, राईट द वर्ड्स स्टार्ट विथ S. तर आता याच्यामध्ये कोणते कोणते वर्ड S पासून स्टार्ट झालेले आहेत बघा. सगळ्यात सो, देन आहे सी, देन आहे स्लो अँड देन आहे स्लोली. ओके, तर असा होता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पुढे आता बी क्वेश्चन, मेक द लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर होम. आणि हा क्वेश्चन आहे 3 मार्क्स साठी. आता म्हणजे याचा अर्थ बघा, तुमच्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांची लिस्ट बनवायची आहे. खूप सोपं आहे. तर चला मी इथं लिस्ट बनवते. टेबल, देन चेअर, देन बेड, देन टीव्ही, देन सोफा, डोअर, विंडो, कबर्ड. अशा अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. तर त्याची लिस्ट तुम्ही इथं बनवायची आहे. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दाखवलेलं आहे.
आता क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्यामध्ये ए क्वेश्चन बघा, कंप्लीट द सेंटेन्सेस. तर त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे, त्याचा सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि हा क्वेश्चन आहे फॉर 3 मार्क्स. याच्यामध्ये बघा, हा एक मुलगा दाखवलेला आहे आणि आय एम. तर आता इथं काय लिहिणार आहे, आय एम अ बॉय. ओके, देन पुढे आपण काय लिहू शकतो, आय एम 6 years old. म्हणजे मी 6 वर्षाचा आहे. आता इथे आय लाईकच्या पुढे आपण काय लिहूयात, आय लाईक टू प्ले क्रिकेट किंवा आय लाईक मँगो. ओके, तर मी इथं दोन दोन सेंटेन्सेस तयार करते. त्यानंतर इथं आय हॅव अ, इथं ही गर्ल दाखवलेली आहे, तर आता काय ना, आय हॅव वन ब्रदर किंवा दुसरं सेंटेन्स, आय हॅव डॉल, म्हणजे माझ्याकडे भाऊली आहे किंवा मला एक भाऊ आहे. ओके, तर असे हे सेंटेन्सेस आपण कंप्लीट केलेले आहेत. आता नेक्स्ट आहे बी क्वेश्चन, ट्रेस द डॉट्स अँड कंप्लीट द टास्क. तर खूप 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 सोपा क्वेश्चन आहे, 2 मार्क्सला आहे. तुमचा हातचे हे 2 मार्क्स आहेत. फक्त हे जे डॉट दिलेले आहे त्याच्यावरून काय करायचं आहे, हे A to Z पर्यंतचे जे लेटर्स आहेत हे ट्रेस करायचे आहेत. ओके, देन फोर्थ क्वेश्चन कडे आपण जाऊयात. वन वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. तर प्रत्येक कॉलम मधनं एक एक वर्ड घ्यायचा आणि असे सेंटेन्स तयार करायचे. जे हा क्वेश्चन आहे 5 मार्क्सला, म्हणजे टोटल आपल्याला 5 सेंटेन्सेस तयार करावे लागतील. ओके, सो चला. इथे बघा, मी पहिल्यांदा घेते, आय गॉट अ पेन्सिल. देन वी सॉ वी सॉ टायगर्स. म्हणजे आम्ही वाघ बघितले. देन पुढे बघा, ही एट अँड ऑरेंज. म्हणजे त्यांनी संत्री खाल्ली, त्याने संत्री खाल्ली. त्यानंतर नेक्स्ट आहे, शी टूक मेनी पेन्सिल्स. तिने भरपूर पेन्सिली घेतल्या किंवा अनेक पेन्सिली घेतल्या. आता नेक्स्ट लास्ट वन आहे, दे गेव सम ऑरेंजेस. दे गेव सम ऑरेंजेस म्हणजे त्यांनी थोडी संत्री ही दिली. ओके, सो अशा पद्धतीने हे 5 सेंटेन्सेस आपण तयार केले. आता चला 5 क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन काय आहे बघा, मेक अ मिनिंगफुल फेज अँड राईट डाऊन. तर आपल्याला काही फेजेस बनवायचे आहेत, त्यासाठी सुद्धा 5 मार्क्स आहेत, म्हणजे 5 फेजेस आपल्याला बनवावे लागतील. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा, रन अराउंड. तसंच आपल्याला इथं आपण आता बघूया, टर्न राईट. सगळ्यात पहिल्यांदा टर्न राईट. ओके, सेकंड काय येणार, टर्न लेफ्ट. टर्न लेफ्ट. देन थर्ड काय येणार बघा, कम हिअर. कम हिअर. फोर्थ काय लिहूयात आपण,
आता फोर्थ, तर इथं फोर्थ वन आपण लिहूया गो देअर. गो देअर. आणि फिफ्थ वन आपण लिहूया क्लाइंब अप, म्हणजे वर चढा. क्लाइंब अप. ओके. सो असे हे 5 फेजेस आपण तयार केलेले आहेत. आता 6 क्वेश्चन आहे, राईट द वर्ड्स दॅट राईम्स विथ फॉलोइंग, म्हणजे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. बोट साठी रायमिंग वर्ड येणार कोट, COAT, कोट. तर बट साठी आपण लिहूया कट. ओके. आता बी, मेक अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स इन युअर क्लासरूम. तर तुमच्या क्लासरूममध्ये ज्या 10 गोष्टी अशा आहेत त्यांची लिस्ट बनवायची आहे. तर चला. ओके. तर चला इथं या 10 गोष्टींची मी लिस्ट बनवली आहे. टेबल, चेअर, बेंच, बोर्ड आहे, पेन, त्यानंतर बुक्स आहेत. इथं बुक्स केलं तरी चालेल, बुक्स. त्यानंतर चार्ट्स आहेत, चॉक, पेन्सिल अँड नोटबुक्स. तर इतर सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी आठवतात त्या सुद्धा इथं राईट डाऊन केल्या तरी चालतील. देन चला आता 7th क्वेश्चन जो आहे हा अबाउट ओरल क्वेश्चन वरती आहे. तर इथपर्यंतचा हा जो रिटर्न पेपर होता हा संपला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.